नमस्कार मुलांनो, लीप फॉर वर्ल्ड कडून मी आहे तुमची होस्ट आणि दोस्त स्वरूपा. तुम्हा सर्वांचं आपल्या या सॅटर्डे स्टोरी सेशन मध्ये खूप खूप स्वागत आहे. मी आशा करते की तुम्ही सर्वांनी मागच्या आठवड्यातलं आपलं सेशन नक्कीच बघितलं असेल आणि ते तुम्हाला आवडलं देखील असेल. मुलांनो, आज आपलं विशेष सत्र असणार आहे. आपण 15 ऑगस्ट हा दिवस दरवर्षी स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो, बरोबर ना? पण तुम्ही कधी विचार केलाय का, आपल्याला हे स्वातंत्र्य कसं मिळालं? आज आपण भारताच्या स्वातंत्र्याची प्रेरणादायी गोष्ट पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या खास सॅटर्डे स्टोरी सेशनला. बाई, पुढच्या आठवड्यात आपल्या शाळेत 15 ऑगस्टचा कार्यक्रम साजरा होणार आहे. पण बाई, मला 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन साजरा करतो हे माहित असलं तरी त्यामागची गोष्ट मला नीट नाही माहिती. रिंकी, काही हरकत नाही. आज मी तुम्हा सर्वांना भारताच्या स्वातंत्र्याची प्रेरणादायी गोष्ट सांगणार आहे. ही गोष्ट ऐकल्यावर तुम्हाला आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी केलेले कष्ट, त्यांचं धैर्य आणि त्यांचं देशावरील प्रेम किती होतं हे समजेल. चला तर मग आजची गोष्ट पाहूया. या गोष्टीचं नाव आहे द जर्नी ऑफ इंडियाज फ्रीडम, म्हणजे भारताच्या स्वातंत्र्याचा प्रवास. अ लॉंग टाइम अगो ब्रिटिश पीपल रूल्ड इंडिया. खूप वर्षांपूर्वी भारतावर ब्रिटिशांचे राज्य होते. They made many unfair rules and the people of India had to follow them. त्यांनी अनेक अन्यायकारक नियम बनवले होते आणि भारतीयांना ते पाळावे लागत होते. Indians were not free to make their own decisions. आणि भारतीयांना स्वतःचे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य नव्हतं. They wanted to live in a country where they could speak freely, work happily and make their own choices. आणि त्यांना अशा देशात राहायचं होतं जिथं ते मुक्तपणे बोलू शकतील, आनंदाने काम करू शकतील आणि स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकतील. एव्हरी इंडियन ड्रीम्ड ऑफ सीइंग अ फ्री अँड इंडिपेंडेंट इंडिया. आणि प्रत्येक भारतीयाचं एकच स्वप्न होतं की आपला भारत स्वतंत्र आणि मुक्त व्हावा. मेनी ब्रेव्ह मेन अँड वुमेन केम फॉरवर्ड टू हेल्प इंडिया बिकम फ्री. आणि भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक शूर स्त्री पुरुष पुढे आले. They loved their country very much and were ready to make every sacrifice for it. त्यांचं आपल्या देशावर इतकं प्रेम होतं आणि देशासाठी कोणतीही त्याग करण्याची तयारी देखील त्यांच्याकडे होती. महात्मा गांधी taught people to fight peacefully with truth and non-violence. आणि महात्मा गांधींनी लोकांना सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने लढण्याची शिकवण दिली. He believed that peace was stronger than violence. त्यांचा विश्वास होता की शांततेची ताकद हिंसेपेक्षा अधिक असते. भगत सिंग वॉज फिअरलेस यंग फ्रीडम फायटर. आणि भगत सिंग हे एक निर्भय तरुण स्वातंत्र्य सैनिक होते. ही लव्ड इंडिया डीपली अँड सॅक्रिफाइस्ड हिज लाईफ फॉर द कंट्री. त्यांनी भारतावर मनापासून प्रेम केलं आणि देशासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. लोकमान्य बाल गंगाधर टिळक inspired people with his famous words, Swaraj is my birthright and I shall have it. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच या प्रसिद्ध घोषणेने लोकांना प्रेरणा दिली. His words gave people hope and courage. आणि त्यांच्या शब्दांनी लोकांच्या मनात आशा आणि धैर्य निर्माण केलं. सुभाषचंद्र बोस encouraged Indians to be brave and work together for freedom. आणि सुभाषचंद्र बोस यांनी भारतीयांना धैर्याने एकत्र येऊन स्वातंत्र्यासाठी काम करण्याची प्रेरणा दिली. राणी लक्ष्मीबाई fought bravely to protect her land. राणी लक्ष्मीबाई यांनी आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी शौर्याने लढा दिला. चंद्रशेखर आझाद, सरदार वल्लभभाई पटेल, सरोजिनी नायडू and many other freedom fighters also worked hard and never stopped believing in a free India. चंद्रशेखर आझाद, सरदार वल्लभभाई पटेल, सरोजिनी नायडू आणि इतर अनेक स्वातंत्र्य सैनिकांनीही भारताच्या स्वातंत्र्यासाठी अथक परिश्रम घेतलेत. स्वतंत्र भारताचं स्वप्न त्यांनी कधीच नाही सोडलं. द जर्नी टू फ्रीडम वॉज नॉट इझी. आणि स्वातंत्र्य मिळवण्याचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. मेनी फ्रीडम फायटर्स वर सेंट टू जेल. अनेक स्वातंत्र्य सैनिकांना तुरुंगात टाकण्यात आलं. सम वर हर्ट and many gave up their lives for the country. अनेक जण जखमी झाले आणि अनेकांनी देशासाठी त्यांच्या प्राणांचे बलिदान दिले. Even after facing difficulties, they never gave up. इतक्या अडचणी असून देखील त्यांनी कधीच हार नाही मानली.
दे स्टेड युनायटेड अँड केप्ट फायटिंग विथ करेज अँड डिटर्मिनेशन. आणि ते एकजुटीने आणि धैर्याने स्वातंत्र्यासाठी लढत राहिले. At last, after many years of struggle and sacrifice, India became free on 15th August 1947. आणि अखेर अनेक वर्षांच्या संघर्षानंतर आणि बलिदानानंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. This day became a proud and happy moment for every Indian. आणि हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा आणि आनंदाचा दिवस ठरला. Every year we celebrate Independence Day to remember our brave freedom fighters and thank them for giving us the precious gift of freedom. आणि दरवर्षी आपण स्वातंत्र्य दिन साजरा करून आपल्या शूर स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण करतो आणि त्यांनी दिलेल्या अमूल्य स्वातंत्र्याबद्दल त्यांचे आभार मानतो. आणि ह्या गोष्टीतून आपल्याला काय कळतं? तर फ्रीडम इज प्रिशियस. वी शुड लव्ह आवर कंट्री अँड रिमेंबर द ब्रेव्ह फ्रीडम फायटर्स हु मेड इंडिया फ्री. आणि त्यामुळेच स्वातंत्र्य अनमोल आहे. आपण आपल्या देशावर प्रेम केलं पाहिजे आणि भारताला स्वतंत्र करणाऱ्या या शूर स्वातंत्र्य सैनिकांना नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. बाई, मला या गोष्टीतून आता खरंच याचे महत्त्व समजले. पण काही अवघड शब्दांचे अर्थ ते मात्र मला समजले नाही. अर्थातच रिंकी. चला तर मग आता आपण या गोष्टीचे कठीण शब्द आणि त्यांचे अर्थ पाहूया. पहिला आहे फ्रीडम म्हणजे स्वातंत्र्य. दुसरा आहे इंडिपेंडंट म्हणजे स्वतंत्र. तिसरा आहे सॅक्रिफाईस म्हणजे त्याग किंवा बलिदान. त्यापुढचा आहे नॉन व्हायलन्स म्हणजे अहिंसा. त्यापुढे आहे फ्रीडम फायटर म्हणजे स्वातंत्र्य सैनिक. त्यापुढे आहे करेज म्हणजे धैर्य. आणि त्यानंतर आहे डिटर्मिनेशन म्हणजे जिद्द किंवा दृढ निश्चय. आणि त्यानंतर आहे स्ट्रगल म्हणजे संघर्ष. रिंकी, मला सांग, आता आपण या गोष्टीवर आधारित छोट्या ऍक्टिव्हिटीज करूया का? हो बाई. चला तर मग आपली पहिली ऍक्टिव्हिटी आहे फिल इन द मिसिंग वर्ड. तुम्हाला वाक्य वाचायचंय आणि त्याच्यामध्ये कोणता शब्द मिसिंग आहे हे सांगायचंय. पहिला आहे इंडिया बिकम डॅश ऑन 15th ऑगस्ट 1947. आणि तुम्हाला क्लू सुद्धा दिलेला आहे. अगदी बरोबर. याचं उत्तर आहे इंडिपेंडंट. पुढचं आहे महात्मा गांधी बिलीव्ड इन ट्रुथ अँड डॅश. आणि तुमचा क्लू आहे हा. उत्तर काय असेल बरं? अगदी बरोबर, नॉन व्हायलन्स. पुढचं आहे भगत सिंग वॉज ए ब्रेव्ह फ्रीडम डॅश. आणि तुमचा क्लू आहे हा. काय उत्तर असेल बरं? अगदी बरोबर, फायटर. पुढं फ्रीडम फायटर्स मेड मेनी डॅश फॉर इंडिया. आणि तुमचा क्लू आहे हा. आणि याचं खरं उत्तर आहे सॅक्रिफाइसेस. अगदी बरोबर. पुढचं आहे वी डॅश इंडिपेंडन्स डे ऑन 15th ऑगस्ट. आणि तुमचा क्लू आहे हा. आणि याचं खरं उत्तर आहे सेलिब्रेट. आता करूया आपण पुढची ऍक्टिव्हिटी. ज्या ऍक्टिव्हिटीचं नाव आहे हु एम आय. तर तुम्हाला एक वाक्य दिलं जाईल आणि त्या वाक्यामध्ये तो फ्रीडम फायटर कोण आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. पहिला आहे आय टॉट पीपल टू फाईट विथ ट्रुथ अँड नॉन व्हायलन्स. आणि याचं उत्तर आहे अगदी बरोबर, महात्मा गांधी. पुढचं आहे I was a fearless young freedom fighter who sacrificed my life for India. And the right answer is Bhagat Singh. Next, I said Swarajya is my birthright and I shall have it. And the right answer is Lokmanya Bal Gangadhar Tilak. Next, I encouraged Indians to be brave and work together for freedom. And the right answer is Subhash Chandra Bose. Next, I fought bravely to protect my kingdom. And the right answer is Rani Lakshmibai. काय मग? ऍक्टिव्हिटी सोडवताना मजा आली का रिंकी? हो, खूप मजा आली. तर मुलांनो, रिंकीला तर ही गोष्ट खूप आवडली. तुम्हाला कशी वाटली? मजा आली ना?
आजच्या सेशन मध्ये आपण द जर्नी टू इंडियाज फ्रीडम ही गोष्ट बघितली. या गोष्टीमध्ये भारताच्या स्वातंत्र्याचा प्रवास जाणून घेतला आणि त्यावर आधारित कठीण शब्द बघितले आणि 2 छोट्या ऍक्टिव्हिटीज देखील सोडवल्या. दर शनिवारी तुम्हाला अशाच मजेशीर गोष्टी आणि नवनवीन शब्द शिकायचे असतील तर लीप फॉर वर्डच्या आमच्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आजचं सेशन तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगायला विसरू नका. भेटूया पुढच्या सेशन मध्ये. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा, अभ्यास करत राहा आणि पाहत राहा तुमचं आवडतं लाडकं सॅटर्डे स्टोरी सेशन.